जय श्रीराम. मुनी वेशधारी शत्रू आपल्या राज्यसुखाची आठवण करीत दुःखी होता. त्याचे मन कुंभाराच्या अव्याप्रमाणे आतून भाजून निघत होते. राजाचे साधेभोळे शब्द ऐकून आणि आपले वैर मनात धरून तो आनंदात होता. तो कपटाने मोठ्या युक्तीने कोमलवाणीने म्हणाला, आता आमचे नाव भिकारी आहे, कारण आम्ही निर्धन व घरदार नसलेले आहोत. राजा म्हणाला, तुमच्यासारखे जे विज्ञानी व निरभिमानी असतात ते आपले खरे स्वरूप नेहमी लपवून ठेवतात, कारण दीनवेश धारण करून राहण्यातच सर्व प्रकारचे कल्याण आहे. प्रकटपणे संतवेश असल्यास मानसन्मान होण्याची शक्यता असते आणि मानामुळे पतन घडण्याची. यामुळेच संत व वेद उच्च स्वराने म्हणतात की परम अकिंचन, पूर्णपणे अहंकार, ममता व मानरहित लोकच भगवंतांना आवडतात. तुमच्यासारखे निर्धन, भिकारी आणि गृहहीन लोक पाहून ब्रह्मदेव व शिव यांनाही संदेह होतो की हे खरे संत आहेत की भिकारी. तुम्ही जे असाल ते असा. मी तुमच्या चरणी नमस्कार करतो. हे स्वामी, आता मजवर कृपा करा. आपल्यावरचे राजाचे सरळ प्रेम व आपल्याविषयीचा त्याचा विश्वास पाहून सर्व प्रकारे राजाला आपल्याला वश करून घेऊन मोठे प्रेम दाखवीत तो कपटी तपस्वी म्हणाला, हे राजा, ऐक. मी तुला सांगतो की मला इथे राहून बराच काळ लोटला. आजपर्यंत मला कोणी भेटले नाही आणि मीही कुणाला भेटत नाही, कारण जगात प्रतिष्ठा ही अग्नीप्रमाणे आहे. ती तपरूपी वन भस्म करून टाकते. तुलसीदास म्हणतात की सुंदर वेश पाहून मूर्खच नव्हे तर चतुर मनुष्यसुद्धा फसतात. सुंदर मोर बघा ना, त्याचे बोल अमृतासारखे असतात आणि आहार मात्र सापाचा असतो. कपटस्वामी म्हणाला की यासाठी मी जगापासून लपून राहतो. श्रीहरींना सोडून कुणाशी काहीही संबंध ठेवीत नाही. प्रभू हे तर न सांगताच सर्व जाणतात. मग सांग, जगाला प्रसन्न केल्याने कसली सिद्धी मिळणार? तू पवित्र व सद्बुद्धीचा आहेस, त्यामुळे तू मला फार आवडतोस आणि तुझे प्रेम व विश्वास माझ्यावर आहे. म्हणून बाबा रे, आता जर मी तुझ्यापासून काही लपून ठेवीन तर मला भयंकर पाप लागेल. तो तपस्वी जसजशा उदासीनतेच्या गोष्टी बोलत होता तसा तसा राजाला जास्त विश्वास वाटू लागला. जेव्हा त्या बगळ्याप्रमाणे ध्यान लावणाऱ्या मुनीने राजाला कायावाच्या मनाने सर्व प्रकारे आपल्याला वश झाल्याचे पाहिले, तेव्हा तो म्हणाला, हे बंधो, आमचे नाव एकतनू आहे. हे ऐकून राजाने मस्तक नम्र करून म्हटले, मला आपला अत्यंत प्रेमी सेवक समजून आपल्या नावाचा अर्थ समजावून सांगा. तो कपटी मुनी म्हणाला, जेव्हा सर्वप्रथम सृष्टी उत्पन्न झाली होती तेव्हा माझी उत्पत्ती झाली. तेव्हापासून मी दुसरा देह धारण केलेला नाही, म्हणून माझे नाव एकतनू असे आहे. हे पुत्रा, मनात आश्चर्य करू नकोस. तपामुळे काहीही दुर्लभ नाही. तपानेच ब्रह्मदेव जगाची रचना करतात. तपामुळेच विष्णू हे जगाचे पालन करणारे झाले आहेत. तपामुळेच रुद्र संहार करतात. जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की जी तपामुळे मिळू शकणार नाही. हे ऐकून राजाला त्याच्याविषयी अतिशय प्रेम वाटू लागले. तेव्हा तो तपस्वी प्राचीन कथा सांगू लागला. कर्म, धर्म आणि अनेक तऱ्हेचे इतिहास सांगून तो वैराग्याचे आणि ज्ञानाचे निरूपण करू लागला. सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार यांच्या मोठ्या आश्चर्यकारक कथा त्याने विस्ताराने सांगितल्या. त्या ऐकून राजा त्या तपस्व्याच्या पूर्णपणे अधीन झाला आणि मग तो त्याला आपले नाव सांगू लागला. तपस्वी म्हणाला, राजा, मी तुला जाणतो. तू कपटाने खोटे नाव सांगितलेस, ते मला आवडले. हे राजन,
ऐक, नीती असे सांगते की राजे लोक वाटेल तेथे आपले नाव सांगत नाही. तुझे हे चातुर्य पाहून मला तुझ्याविषयी फार प्रेम वाटू लागले आहे. तुझे नाव प्रतापभानू आहे. महाराज सत्यकेतू हे तुझे वडील होते. हे राजन, गुरूंच्या कृपेमुळे मी सर्व जाणतो, परंतु त्यात आपलाच तोटा समजून मी सांगत नाही. हे राजन, तुझा सहज साधेपणा, प्रेम, विश्वास आणि नीती निपुणता पाहून माझ्या मनात तुझ्याबद्दल ममता उत्पन्न झाली आहे. म्हणून मी तू न विचारता आपली कहाणी सांगतो. आता मी खूप खुश आहे, यात शंका बाळगू नकोस. हे राजन, मनात जे येईल ते मागून घे. हे मनमोहक बोलणे ऐकून राजाला आनंद झाला आणि मुनीच्या पाया पडून त्याने विनवणी केली. हे दयासागर मुनी, तुझ्या दर्शनाने चारी पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम, मोक्ष माझ्या हाती आले. तरीही स्वामींना प्रसन्न पाहून मी असा दुर्लभ वर मागतो की मी शोकरहित व्हावे. माझे शरीर वृद्धावस्था, मृत्यू आणि दुःखाने रहित होवो. मला युद्धात कुणीही जिंकू नये आणि पृथ्वीवर माझे 100 कल्प एकछत्री राज्य असावे. तपस्वी म्हणाला, हे राजन, तथास्तु. परंतु एक गोष्ट कठीण वाटते, तीही ऐक. हे पृथ्वीच्या स्वामी, फक्त ब्राह्मण कुलातील लोक सोडून प्रत्यक्ष काळसुद्धा तुझ्या चरणी मस्तक ठेवील. तपामुळे ब्राह्मण नेहमी बलवान असतात. त्यांचा क्रोध झाल्यास रक्षण करणारा कोणीही नाही. हे नरपती, जर तू ब्राह्मणांना वश केलेस तर ब्रह्मदेव, विष्णू व महेश हे सुद्धा तुझ्या अधीन होतील. ब्राह्मणांवर बळजबरी चालत नसते, हे मी दोन्ही हात उभारून सत्य सांगतो. हे राजा, ऐक. ब्राह्मणांच्या शापाशिवाय तुझा नाश कोणत्याही काळी होणार नाही. राजा ते बोलणे ऐकून अतिशय प्रसन्न झाला आणि म्हणाला, हे स्वामी, आता माझा नाश कधीही होणार नाही. हे कृपानिधान प्रभो, तुमच्या कृपेने माझे आता नित्य कल्याण होईल. असेच होईल, असे म्हणून तो कुटील मुनी म्हणाला. परंतु मला भेटला होतास आणि वाट चुकला होतास. ही गोष्ट जर कुणालाही सांगितलीस तर मग वर सफल न झाल्यास आमचा दोष नाही. हे राजा, मी तुला एवढ्यासाठी मनाई करतो की हा प्रसंग कोणालाही सांगितल्यास तुझे मोठे नुकसान होईल. हे माझे सत्यवचन समज. हे प्रतापभानू, ऐक. ही गोष्ट जाहीर करण्याने किंवा ब्राह्मणांच्या शापाने तुझा नाश होईल, इतर कोणत्याही कारणाने नाही. अगदी ब्रह्मदेव आणि शंकर हे सुद्धा तुझ्यावर रागावले तरी तुला मृत्यू येणार नाही. राजाने मुनीचे पाय धरून म्हटले, हे स्वामी, खरेच आहे. ब्राह्मण आणि गुरुच्या क्रोधापासून बचाव कोण बरे करणार? सांगा. जरी ब्रह्मदेव रागावले तरी गुरु वाचवितो, पण गुरु रागावले तर जगात कोणीही वाचविणारा नाही. जर मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागलो नाही तर खुशाल मला मृत्यू येवो. मला त्याची काळजी नाही, पण माझ्या मनात एकच भीती आहे, ती म्हणजे ब्राह्मणांचा शाप भयंकर असतो.